कर्क राशी, नियतीचा मोठा खेळ सुरू होत आहे. मार्च ते एप्रिल तुमचे आयुष्य बदलणारा खेळ खेळणार आहे. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत निर्णायक आणि आयुष्याची दिशा बदलणारा ठरण्याची शक्यता दिसत आहे. ग्रहांची सध्याची हालचाल, नक्षत्रांचे बदल आणि काही महत्त्वाचे योग कर्क राशीच्या जीवनात खोलवर परिणाम घडवू शकतात. अनेक वेळा आयुष्यात असे काही टप्पे येतात जेव्हा नियती स्वतः पुढे येऊन आपला मार्ग बदलते. हा काळ तसाच एक विशेष काळ मानला जात आहे. काही लोकांच्या आयुष्यात असा काळ आनंद, यश आणि संधी घेऊन येईल, तर काहींना जीवनातील सत्य, नाती आणि निर्णय यांची खरी परीक्षा द्यावी लागेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, या काळात जे काही घडेल ते कर्क राशीच्या भविष्यासाठी मोठे वळण ठरू शकते. 1. अचानक नशिबाचा दरवाजा उघडण्याची शक्यता. मार्च महिन्याच्या मध्यापासून कर्क राशीच्या जीवनात ग्रहांची अशी एक विशेष स्थिती तयार होत आहे जी अचानक भाग्याचे दरवाजे उघडण्याचे संकेत देते. अनेक कर्क राशीच्या लोकांना आतापर्यंत असे वाटत होते की ते खूप मेहनत करत आहेत, पण त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही कामे अडकून पडले आहेत. योजना अपूर्ण राहिल्या होत्या आणि काही स्वप्ने अपूर्णच दिसत होती. पण मार्च ते एप्रिल या काळात परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. अचानक काही असे लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात जे तुमच्या प्रगतीचे कारण बनतील. काही लोकांना एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळू शकते. काहींना एखादे जुने काम किंवा प्रोजेक्ट अचानक पुढे सरकताना दिसेल. काही कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरीत बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी घेऊन येऊ शकतो. ज्या लोकांनी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे त्यांना नवीन भागीदारी किंवा मोठी ऑर्डर मिळू शकते. काहींना विदेशाशी संबंधित संधी देखील मिळू शकतात. या काळात अनेकांना असे वाटेल की नियती स्वतः त्यांच्या बाजूने उभी आहे. ज्या गोष्टी पूर्वी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होऊ लागतील. मात्र या संधी ओळखणे आणि योग्य वेळी निर्णय घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरे आहे लपलेली सत्य आणि गुपिते उघडवण्याचा काळ. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीसाठी सत्य समोर आणणारा ठरू शकतो. जीवनात अनेक वेळा असे होते की काही गोष्टी आपल्याला दिसत नाहीत किंवा आपण त्या जाणून बुजून दुर्लक्षित करतो. पण या काळात अनेक कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामुळे अनेक लपलेली सत्ये उघड होऊ लागतील. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे खरे रूप दिसू शकते. जे लोक आतापर्यंत मित्र असल्याचे भासवत होते ते कदाचित तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असल्याचे समोर येऊ शकते. काही कुटुंबातील गोष्टी, काही जुने वाद किंवा काही गुपिते अचानक समोर येऊ शकतात. परंतु या काळाचा एक सकारात्मक पैलूही आहे. काही कर्क राशीच्या लोकांना खरे आणि विश्वासू लोक कोण आहेत हेही स्पष्टपणे दिसू लागेल. जे लोक खरोखर तुमच्या सोबत उभे आहेत त्यांची किंमत या काळात तुम्हाला अधिक जाणवेल. काहींना स्वतःच्या जीवनाबद्दलही मोठे सत्य समजण्याची शक्यता आहे. एखादा निर्णय चुकीचा होता का, एखाद्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवला का किंवा एखादी संधी दुर्लक्षित केली का, हे सर्व या काळात स्पष्ट होऊ शकते. ही जाणीव पुढील आयुष्याचा मार्ग ठरवण्यात खूप महत्त्वाची ठरू शकते. कर्क राशी, आर्थिक परिस्थितीत मोठे बदल. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीच्या आर्थिक जीवनातही मोठे बदल घडवू शकतो. काही लोकांसाठी हा काळ अचानक आर्थिक लाभ घेऊन येऊ शकतो. ज्या पैशांची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती ते पैसे मिळू शकतात. जुने कर्ज परत मिळू शकते किंवा एखादी अडकलेली आर्थिक डील पूर्ण होऊ शकते. काही कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. काहींना मालमत्ता, नवीन किंवा घराशी संबंधित व्यवहारातही फायदा होऊ शकतो. परंतु या काळात आर्थिक निर्णय घेताना खूप शहाणपणाने वागणे आवश्यक आहे. कारण अचानक आलेल्या संधींमुळे काही लोक घाईघाईत मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकतात. चुकीची गुंतवणूक किंवा अविचार खर्च भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. म्हणूनच या काळात कर्क राशीच्या लोकांनी प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. योग्य नियोजन केले तर हा काळ पुढील अनेक वर्षांसाठी आर्थिक स्थैर्य देऊ शकतो. चौथे आहे नातेसंबंधांमध्ये मोठी परीक्षा. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीच्या भावनिक आणि कौटुंबिक जीवनासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कर्क राशीचे लोक स्वभावतःच खूप भावनिक आणि कुटुंबाशी जोडलेले असतात. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये घडणाऱ्या बदलांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो. या काळात काही नात्यांची खरी परीक्षा होऊ शकते. काही नाते अधिक मजबूत होऊ शकतात तर काही नाती तुटण्याच्या टप्प्यावर येऊ शकतात. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी प्रामाणिक संवाद करण्याची गरज भासेल. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत निर्णायक ठरू शकतो. काही लोकांच्या नात्याला नवीन दिशा मिळू शकते तर काहींना कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात.
विवाहित लोकांसाठी हा काळ समजूतदारपणा, संयम आणि विश्वास यांची परीक्षा घेणारा असू शकतो. तर काही कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्तीही येऊ शकते, जी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. पण या काळात भावनांच्या भरात निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करून पुढे जाणे अत्यंत आवश्यक असेल. 5वे आहे मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तन. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी फक्त बाह्य बदलांचा नाही, तर अंतर्मनात घडणाऱ्या मोठ्या परिवर्तनाचा काळ ठरू शकतो. अनेक कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात जीवनाबद्दलची दृष्टी बदलताना जाणवेल. आतापर्यंत ज्या गोष्टींना खूप महत्त्व दिले जात होते, त्या गोष्टींचा अर्थ वेगळ्या पद्धतीने समजू लागेल. काही लोकांना अचानक एकांत आवडू लागेल. गर्दीपासून थोडे दूर राहून स्वतःच्या विचारांमध्ये रमण्याची इच्छा निर्माण होईल. अनेक जण स्वतःच्या जीवनाचा आतापर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा मनात पाहू लागतील. कोणते निर्णय योग्य होते, कोणत्या ठिकाणी चूक झाली आणि पुढे कोणत्या मार्गाने जायचे आहे हे स्पष्ट होऊ लागेल. या काळात काही कर्क राशीच्या लोकांचा कल आध्यात्मिकतेकडे वाढू शकतो. मंदिरात जाणे, पूजा करणे, ध्यान किंवा साधना यामध्ये मन अधिक गुंतू शकते. काहींना गुरु, संत किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक यांची भेट होण्याची शक्यता देखील असते. अनेकांना असे जाणवेल की आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी मोठी योजना असते. जे दुःख आले तेही काहीतरी शिकवण्यासाठीच आले होते आणि जे आनंद येणार आहे तोही काही कारणाने येणार आहे. ही जाणीव कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवू शकते. 6वे आहे करिअर आणि कामाच्या क्षेत्रात मोठे निर्णय. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीच्या करिअर आणि कामाच्या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा वळण ठरू शकतो. काही कर्क राशीच्या लोकांना या काळात आपल्या करिअरबद्दल मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. बराच काळ ज्या नोकरीत किंवा कामात असंतोष होता, त्यातून बाहेर पडण्याचा विचार काही लोक करू शकतात. काहींना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते. या काळात वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष देऊ शकतात. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते आणि त्यातून मेहनतीचे दरवाजे उघडू शकतात. ज्यांच्या स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. काही लोकांना नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. काहींना मोठ्या ग्राहकांकडून काम मिळू शकते. काही व्यवसायांमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता देखील आहे. परंतु या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक संधी आकर्षक दिसत असली तरी प्रत्येक संधी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण विचार करणे आवश्यक आहे. योग्य निर्णय घेतला तर पुढील अनेक वर्षांसाठी यशाची मजबूत पायाभरणी होऊ शकते. 7वे आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जरी हा काळ अनेक संधी आणि बदल घेऊन येत असला तरी कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कामाचा ताण, भावनिक चढउतार आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. काही लोकांना झोपेचा त्रास, डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. काहींना पचनाशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे या काळात शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम यांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहू शकतात. आहारामध्ये पौष्टिक अन्न घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि वेळेवर विश्रांती घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही अत्यंत गरजेचे आहे. स्वतःला खूप जास्त ताण देणे टाळावे. कधीकधी थोडा वेळ स्वतःसाठी काढणे, निसर्गात वेळ घालवणे किंवा आवडत्या गोष्टी करणे मनाला शांतता देऊ शकते. 8वी गोष्ट आहे नियतीचा गूढ संकेत. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीच्या जीवनात काही गूढ आणि अनपेक्षित संकेत देणारा ठरू शकतो. अनेक वेळा आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या सुरुवातीला खूप साध्या वाटतात, पण पुढे जाऊन त्या घटनांचा मोठा परिणाम दिसून येतो. या काळात काही कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या त्यांना नवीन मार्गावर नेऊ शकतात. एखादी अनपेक्षित भेट, एखादा अचानक मिळालेला सल्ला किंवा एखादी संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. कधीकधी नियती आपल्याला थेट संकेत देत नाही, पण परिस्थितीच्या माध्यमातून आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते. त्यामुळे या काळात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे. काही वेळा एखादी अडचण देखील पुढील मोठ्या यशाची सुरुवात असू शकते. म्हणूनच या काळात घाबरण्याऐवजी प्रत्येक परिस्थितीला शांतपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. कर्क राशीच्या अनेक लोकांसाठी हा काळ आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणारा ठरू शकतो. मार्च ते एप्रिल हा काळ कर्क राशीसाठी नियतीचा विशेष टप्पा ठरू शकतो. जीवनातील काही गोष्टी कायमच्या बदलू शकतात, काही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, काही सत्य समोर येऊ शकतात आणि काही नवीन मार्ग उघडू शकतात. हा काळ संयम, विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा आहे. योग्य निर्णय, योग्य कृती आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कर्क राशीचे लोक या काळाला आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा बनवू शकतात.